सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. बऱ्याच गोष्टींसाठी आता पहिल्या रात्रीचा खेळ हा मात्र लक्षात राहील. आमदार प्रीमियर लीग वेळापूरचं हे दैदिप्यमान आयोजन आज मात्र शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे राजवीर आणि स्वरांजली क्रिकेटला महासंघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो आणि त्यांच्या विरोधात किती मैदानाच्या आतमध्ये जी इन ॲक्शन आहे एसके फ्रूट वेळापूर या दोन्ही टीमच्या दरम्यान आजच्या या रात्रीची ही शेवटची मॅच. कृष्णा पवार देखील या मॅचमध्ये इन ॲक्शन आहे, तर समोर याच मैदानाचे सुपरस्टार मारुती शेंडके यांच्यावर मात्र नजर असणार आहे. या दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान सागर पाटील यांच्यावरही मात्र नजर असतील, कारण की आपल्याला पाहायला मिळते. सामना मात्र सुरू होतोय. आनंद बोडरे हे मात्र आपल्याला गोलंदाजी मार्कवर दाखल होताना पहिल्या षटकात पाहायला मिळतात आहे. मागच्या मॅचमध्येही आनंद बोडरे यांनी पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर एक जबरदस्त कमबॅक मैदानाच्या आतमध्ये जो की केला होता आणि या मॅचमध्येही एक चांगला चेंडू डिलिव्हर करून मात्र या सामन्याची ते सुरुवात करतात आहे. यावेळेसचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक धावतात आहे बॉलच्या मागे आणि बॉल मात्र निघून जातोय सीमा रेषा पार आणि हा येतोय या मॅचचा पहिला चौकार. 4 फुलल यांचा बॉल होता, गतीचा वापर केला आणि नो बॉल. पंचांकडनं इकडे रेड सिग्नल देखील दिला गेलाय, तर 4 धावा इकडे मिळत आहे आणि त्याचबरोबरीने पुढच्या बॉलवरती हात खोलायची देखील संधी असणार आहे. सागर पाटील रन संख्या 5 रन. आनंद बोडरे कमबॅक करावा लागेल. फ्री हिटचा बॉल आहे. रिवर्स, क्या बात है, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सागर पाटील, सबसे कातिल सागर पाटील आणि अतिशय कातिल फटका सागरच्या बॅटमधून. फ्री हिटच्या बॉलला याच्यापेक्षा चांगली काही ट्रीटमेंट असू शकत नाही आणि कॉन्फिडंट फटका. रिव्हर्सचा फटका जेव्हा एकदा चांगला कनेक्ट होतो ना, आत्मविश्वास डायरेक्ट ढगात असतो आणि या षटकाराच्या मदतीने देखील तो आत्मविश्वास वाढेल. इथे देखील ड्रायव्हिंग लेंथवर याही वेळेस क्षेत्ररक्षक धावतात आहे. एफर्ट लाजवाब, क्या बात है यार. शेवटपर्यंत बॉलला चेस केला आणि ऐन मौक्याच्या क्षणी ज्यारी त्या बॉलला आतमध्ये ढकललं. कौतुक राहील क्षेत्ररक्षकाचं. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघूयात. ऑन दी अप मात्र खेळला होता. ऑफस्टिकला खासे कमिट झाले होते आणि त्याच्यानंतर सूर मारला आणि ऑलमोस्ट धूरच काढलाय. 2 धावा तिकडे मिळाल्यात. धावफलक 2 धावांच्या मदतीने पुढे. आडव्या बॅटने खेळलाय ऑन साइडला मैदानाला अगदीच घरंगळत बॉल मात्र निघून जातोय. काय बॅटिंग आहे सागर पाटील यांची. फलंदाजीतला करंट मैदानाच्या आतमध्ये मात्र पाटील इकडे दाखवतात आहे. हा फटका बघा तुम्ही, स्वीपचा स्ट्रोक. रन संख्या चौकाराच्या मदतीने 17च्या स्कोरवरती. ओव्हर स्टेपिंगच्या रिगार्डमध्ये विचार नाही. 17 धावा लागलेल्या आहेत धाव फलकावरती सध्याच्या घडीला. नो बॉल. रन संख्या वाढताना. फ्री हिट इथे देखील याही वेळेसच्या बॉलला सरळ डाउन द ग्राउंड पाठवून दिलंय. आइए और सामने की तरफ जाइए. षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती मात्र उसळी. 2 फ्री हिटचे बॉल या षटकात मिळालेत आणि दोन्ही सीमारेषा पार. यावेळेस तर आयता बॉल मिळाला होता. फुलटॉसचा फायदा आणि दाखवला इकडे षटकाराचा कायदा. धाव फलक वाढेल, उसळी घेईल. रन संख्या 23. 2 नो बॉल आहे.
रन संख्या 23 रन. ह्याच्या आधीचा नो बॉल आहे. हा येस येस करतात एडिट. 2 नो बॉल आलेले त्या ओव्हरमध्ये. तर चौथा बॉल नो आहे. पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि 24 धावा या मात्र धाव फलकावरती आहेत. शेवटच्या बॉलवरती आपण बघू शकतो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि षटक मात्र पूर्ण झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 24 धावा लागलेल्या आहेत आणि चांगली सुरुवात इकडे मात्र SK फ्रूट वेळापूर या संघासाठी होत असताना सागर पाटील उगाच या नावाची चर्चा नाही आहे. आणि चर्चा काय क्रिकेटच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर सर्कल फोडायचं काम मात्र त्यांनी केलेलं आहे. बॉलिंग मार्कवरती सुपरस्टार कृष्णा पवार बॉलिंग मार्कवरती आता दाखल होत आहे. आता बघण्यालायक राहील मारुती शेंडगे एकीकडे याच मैदानाचे सुपरस्टार ज्यांनी या मैदानावर कित्येक सामने गाजवले आहेत, कित्येक प्रॅक्टिस सेशन गाजवलेले आहेत. बट आता जर बघितलं तर कृष्णा पवार यांच्या विरोधात कशा रीत्या त्यांची कामगिरी राहते हे देखील बघण्यालायक राहणार आहे. पॉवर प्लेचा षटक घेऊन कृष्णा गोलंदाजी मार्कवरती येतात आहे. धावफलक 24. कृष्णा टू मारुती. भिरकावण्याचा प्रयत्न होता, आउटसाइड दी ऑफ बॉल टाकला. वाईड लाईनचा वापर करण्याचा तिकडे प्रयत्न. कृष्णा सातत्याने व्यावसायिक गटाच्या क्रिकेटमध्ये आपल्याला तितक्या मोठ्या प्रमाणावर गोलंदाजी करताना पाहायला मिळत नाही. बट अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर तालुका वाईजचं क्रिकेट असेल किंवा आयकॉनच्या भूमिका ज्या ज्या स्पर्धांमध्ये ते बजावतात त्या त्या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने गोलंदाजी करतात. ओहो हो चांगला बॉल. 2 बॉल इकडे मात्र निर्धाव टाकल्यात. यावर्षी कृष्णा यांनी म्हणजे मोठमोठ्या स्पर्धा प्रीमियर लीगच्या प्रामुख्याने ॲज अ आयकॉन म्हणून देखील खेळलेल्या आहेत. आणि यस वलय अंकित नाव आज मात्र मैदानाच्या आतमध्ये. 2 डॉट बॉल आलेले आहेत. रन संख्या 24 रन. कमी गतीने चेंज ऑफ पेस. क्या बात है. पहिले 2 बॉल वेगाने हाताळले बट यावेळेस गतीमध्ये हलकसं परिवर्तन. बट लाईन जर बघितली ना सेम आहे. रडार पासून दूर ठेवताय आणि कृष्णा मात्र इकडे नक्कीच गोलंदाजी डिसिप्लिन दाखवत असताना. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावफलक 24. यावेळेस बनवून मारण्याचा प्रयत्न. कंट्रोलमध्ये नाहीये फटका. फिल्डर मात्र धावतात आहे. 1 धाव तिकडे मिळतीये. दुसऱ्या धावेसाठी निघालेले आहेत आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा या मात्र पुरेपूर पळून देखील केल्या जातील. मारुती शेंडगे नक्कीच 3 चेंडू डॉट झालेत बट या 2 धावांच्या मदतीने धावफलक मात्र 26च्या स्कोरवरती जाताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. अजूनही शेवटचे 2 बॉल यायचे बाकी आहेत. मारुती शेंडगेवरती सर्वांच्या नजरा आहेत कारण की या खेळाडूच्या बॅटमधनं जशा धावा येतील जल्लोष पाहायला मिळेल पुरेपूर. यावेळेसचा बॉल बॅटची लागली कड बट जल्लोष नाही. आज जल्लोष आहे कृष्णा पवार या नावाचा. टो एंडला लागला. बॉल जागेवरती उसळला. पॉइंटचे खेळाडू तिकडे मात्र होते. चेंडूवरती नजर घारेसारखी त्यांनी मात्र बनवून ठेवली होती आणि मारुती शेंडगे यांचा एक रेग्युलेशन कॅच टिपत त्यांना तंबूचा रस्ता दाखवलाय. कृष्णाला मिळाला यश. धक्का लागलाय पहिल्या क्रमांकाचा. फलंदाज दगावच्या दिशेने रवाना. रन संख्या 26 रन. पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 आल्या होत्या. या षटकात 5 बॉलमध्ये 2 आल्या. असं वाटतंय या 2 षटकांचा खेळ 2 वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर झालाय की काय. जमीन आसमानचा फरक आहे पहिल्या 2 ओव्हरमध्ये. शेवटच्या बॉलला दूर ठेवण्याच्या प्रयत्नात अंपायर आपले दोन्ही हात इकडे स्ट्रेच करतात आहे. व्हाईट बॉलचा इशारा. सोमा होळकर बॅटिंगसाठी दाखल होताना. अजून एक या विभागातील जबरदस्त खेळाडू. रन संख्या 27 रन. कमी गतीने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि षटक मात्र पूर्ण होत आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावा लागल्या 27. कृष्णाच्या ओव्हरमधनं आल्या 3 आणि 1 विकेट ही त्यांनी मात्र मिळवलेली आहे. 2 ओव्हर 27 1 गडी बाद.
2 ओव्हर 27 एक गडी बाद आणि मागच्या षटकामध्ये 3 धावा येत असताना चांगला कमबॅक राजवीर अँड स्वरांजली क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळाला आहे. पुढच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आता पाचारण करण्यात आलेला आहे. पॉवर प्लेचा खेळ आता खुलल्यानंतर धावफलक मात्र सिंगलच्या मदतीने पुढे जातोय. सागर आणि सोमा या जोडीवरती बरंच काही निर्भर आहे. विशेषतः सागर यांना जो स्टार्ट मिळालेला आहे आतापर्यंत पहिल्या षटकात जी पॉवर हिटिंग त्यांनी केली होती, यावेळेस डबल माइंड झाले. याला स्कूप करू की दिशा देऊ, बट दिशा थोडीशी भरकटलेली होती, त्या कारणाने पंचांनी इकडे इशारा केलाय व्हाईट बॉलचा. अमर वाघमोडे पाटील हे आपल्याला गोलंदाजी मार्कवर दाखल होताना पाहायला मिळतात आहे. रन संख्या 30 रन. डावाचं हे 3ऱ्या क्रमांकाचं षटक आपण बघू शकतो, ज्यारीत्या प्रगतीपथावरती आहे. की 50-50 खेळ आपण म्हणू शकतो. पहिल्या षटकात फलंदाजी टीमचं वर्चस्व, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमचं वर्चस्व. आता हे षटक ठरवेल हा डाव मात्र कशा दिशेने चालतोय ते. रन संख्या 30 वरती 1. रिव्हर्सचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी अमर वाघमोडे पाटील यांच्या माध्यमातून. प्रामुख्याने आधीच ओळखलं होतं की खासे शफल झालेत, कमिट झालेत आणि नक्कीच स्टान्सला बघून तिकडे मात्र गोलंदाजी केली जाते. रन संख्या 30 वरती 1 आहे सध्याच्या घडीला. बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. बॉल मात्र सरळ बॉलर टू कीपर. क्या बात आहे. मागच्या 8-9 बॉलमध्ये जी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे ना, ती मात्र उल्लेखनीय आहे गोलंदाजांच्या माध्यमातून. मग कृष्णा असो की त्याचबरोबरीने अमर वाघमोडे पाटील असो, कंट्रोल पाहायला मिळतोय गोलंदाजीवरती. काही एक्स्ट्रा करायला जात नाहीये, बेसिक्सला मात्र तिकडे फॉलो करतात आहे. आणि हा असाच खेळ आहे, कधी गोलंदाज गाजवतो तर कधी गाजवतो फलंदाज. रन संख्या 30. डाऊन दी ग्राउंड फटका खेळलेला आहे. फिल्डर मात्र वेगाने बॉलवरती जातील. ओ आणि इकडे काय, एकीकडनं डीप विकेट वरनं धावत येत होते, एकीकडनं लॉंग ऑन वरनं धावत होते, बट गॅप होता मोठा आणि नाही होत आहे धावांचा कुठलाच तोटा. बॉल मात्र इकडे डिंग डॉंगची बेल वाजवत फरार 4 धावांसाठी. खूप टप्प्याचा बॉल आणि चांगला फटका. धावस्वरूपी या चौकाराच्या मदतीने रन संख्या 34 वरती 2 बॉल यायचे बाकी आहेत. हो 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 हो, लाजवाब. घुटना टेक और तमाशा देख. वेगाचा वापर करत इकडे चौकार मिळवलेला आहे. अमर वाघमोडे पाटील यांच्या विरोधात मात्र इकडे फटके त्यांनी आपल्याला पाहायला मिळतात सागर यांच्या बॅटमधून. क्रिकेट काय शिकवतो तुम्हाला, पहिले चेंडू बॅटवरती घ्या, तदनंतर जर बघितलं तर फटके खेळा आणि इकडे 2 चौकार हे आपल्याला येताना पाहायला मिळालेत. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो. गुडघा टेकवत मात्र हा फटका खेळला गेला होता. याही वेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, संपर्क तितका काही खासा नाही. षटक मात्र पूर्ण होईल. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत असताना धावफलक 38 रन. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि 3 षटकांच्या अखेरीस 38 धावा या लागलेल्या आहेत. 1 गडी बाद. शेवटचे 18 बॉल यायचे बाकी. तीन ओव्हरमध्ये 38 लागलेले आहेत. 1 गडी बाद असताना आणि शेवटचे अजूनही 18 बॉल यायचे बाकी आहेत. अर्धा डाव पूर्ण झालाय, अर्धा डाव अजून यायचा बाकी आहे. बॉलिंग मार्कवरती कृष्णा आता दाखल होतात आहे पुढच्या षटकामध्ये. ज्यांनी या आधीच्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती, फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या होत्या, तर नक्कीच त्यांनाच कंटिन्यू ठेवलंय. 4थ्या क्रमांकाच्या षटकामध्ये कृष्णा आलेत. स्ट्रायकर एंडला सोमा होळकर. याही वेळेसचा बॉल, उसळता चेंडू, टप्पा घेतल्यानंतर जो बाउन्स इकडे आपल्याला मिळताना पाहायला मिळाला. कृष्णाच्या बॉलमध्ये नक्कीच जर बघितलं तर वैविध्यता आहे. सातत्याने टप्प्यामध्ये जी व्हेरिएशन दाखवतात आहे ते गतीमध्ये व्हेरिएशन दाखवतात आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय जे क्रिकेट होतंय आक्रमकता मोठ्या प्रमाणावर आहे आणि अशा वेळेस तुमच्याकडे
वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू असणं गरजेचं आहे. गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर वन्सचा चांगला वापर तुम्हाला करता यायला पाहिजे आणि कृष्णाने आतापर्यंत ते दाखवलंय. थोडासा टफ टाइम तिकडे फलंदाजासाठी. याही वेळेचा बॉल, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला खेळाडू मात्र पोहोचतील. तोपर्यंत एक धाव इकडे मिळेल. दुसऱ्या धावेसाठी मात्र खेळाडू येणार नाही. सिंगलच्या मदतीने मात्र संतुष्टी मानली जाईल. एका धावेच्या मदतीने 39 वरती हा धावफलक हिट करतोय. काय कामगिरी केली आहे. पहिल्याच षटकात ज्या धावा आल्या होत्या त्याच्यानंतर मात्र काही स्वातंत्र्य नाही आहे. कृष्णाचा 9 बॉलचा स्पेल तुम्ही बघू शकतात. फक्त 4 रन दिले, एक गडी देखील बाद केलेला आहे. उगाच या खेळाडूच्या नावाची चर्चा नाहीये. उगाच मात्र प्रेक्षक या खेळाडूचा खेळ बघण्यासाठी थांबत नाही. 39 फुलाल्यांचा बॉल ड्राईव्ह करून दिला आहे. इकडे मात्र कोंडी फोडली. आता अखेरकार मात्र कृष्णाच्या विरोधात हा चौकार येईल. टो एंडला लागला बॉल अलॉंग दी कार्पेट. मनगटाचा जोर पाहायला मिळतोय. कडक 4, चौकार 4. अखेरकार सागर यांना मात्र यश मिळालं कृष्णा यांच्यावरती प्रहार करण्यामध्ये. आणि नक्कीच या 4 धावेंच्या मदतीने रन संख्या जी आहे ती मात्र उसळी घेताना आपल्याला पाहायला मिळेल. या चौकाराच्या मदतीने धावफलक 43च्या स्कोअरवरती. शेवटचे 2 बॉल अजूनही यायचे बाकी आहेत. 15 बॉलमध्ये 36 वरती वैयक्तिक नॉट आउट आहे. सागर अर्धशतक होईल का त्यांच्या बॅटमधनं हे देखील बघण्यालायक राहील. कारण की जर काय अर्धशतक झालं तर या स्पर्धेतलं पहिली 50 राहील ती. आणि इकडे काय टांगा पलटी, घोडे फरार. बॉल जाऊन आदळलाय सरळ मधल्या यष्टीवरती. कृष्णा पवारचा वार अगदी जोरदार. ओयुटीचा कॉल, क्लीन बोल्ड, फर्निचर डिसमिस. 43 वरती 2. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, टार्गेट करण्याचा प्रयत्न होता डीप फाईन लेगच्या क्षेत्राला, बट कृष्णाच्या वेगाने इकडे मात्र बीट केले. 16 बॉलमध्ये 36ची चांगली खेळी, ज्यामध्ये 5 चौकार 2 षटकार पाहायला मिळाले. बट कृष्णाचा वार हा जोरदारच राहिलेला आहे. 43च्या स्कोरवर हा दुसरा धक्का लागलाय. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो ज्या रीती हा बॉल टाकला होता सरळ मधली अशी ऑन टार्गेट मिसाईल लागली कृष्णाने. चला न्यू बॅटर विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद. कुठल्याही वेगवान गोलंदाजासाठी बघावं आणि बघतच राहावं असा मात्र तो नजारा होता. ज्यारी त्या स्टम्प्सच्या लाईट लागल्या आणि विकेट मिळत असताना 43 वर 2. बॅटिंगसाठी आता उदय माने देशमुखजी जे की आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. या स्पर्धेतील एक आयोजनातील महत्त्वाचे घटक आहेत, त्यांच्यावरही नजर आहेत. चांगली गोलंदाजी करून घेता आता फलंदाजीत मात्र दमखम उदय माने देशमुख यांना मात्र दाखवावं लागणार आहे. 43 वर 2. शेवटचा बॉल बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. काय 43 वर 2. चांगला बॉल सरळ पायात टाकला आणि याच बरोबरने कृष्णाचा स्पेल इकडे पूर्ण होतोय. 8 धावा खर्च केलेल्या आहेत, 2 गडी बाद केले 2 षटकांमध्ये. आणि नक्की समोरच्या संघाचा जो सुरुवातीला वेग होता त्या वेगाला मात्र थांबवण्यात या खेळाडूला यश मिळालंय. 4 षटकांचा खेळ पूर्ण होणार आहे. धावफलक 43 वरती 2. शेवटचे 12 बॉल यायचे बाकी आहेत. आणि चांगली गोलंदाजी कृष्णा यांच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती बदल केला जातोय आता. चांगली गोलंदाजी केली होती. एक 15 वर्षीय युवा गोलंदाज कैलाश आणि कैलाश आले आणि कैलाशने पहिल्याच बॉलवरती आपलं काम दाखवलंय. विकेट येताना आपल्याला पाहायला मिळतीये. 15 वर्षीय हा युवा गोलंदाज आहे ज्याने मागच्याही मॅच मध्ये बरीच पारितोषिक मात्र पटकावली आणि इथे देखील पहिल्याच बॉलवर आपल्या संघाला विकेट मिळवून देतोय. चांगली गोलंदाजी. आणि बघा ही
चांगली रणनीती आहे, कारण की मागच्या मॅच मध्ये ज्या रीत्या कैलाशला गोलंदाजी दिली गेली होती तिकडे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि तो आत्मविश्वास इकडे पाहायला मिळतोय. चला न्यू बॅटर, थोडीशी घाई करायची आपण. कैलाशला विकेट मिळते. 43 वर 3 आहे स्कोर. वरती 3 आहे. बॅटिंग साठी आता सलीम. फुलल्यांचा बॉल, एक धाव तिकडे मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहणार नाही. सलीम यांना दाखल केलं गेलंय. शेख वस्तीचा उस्मान पटेल म्हणून सलीम यांना मात्र ओळखलं जातं. आता ती ओळख मात्र सलीम यांना इकडे पटवून द्यावी लागणार आहे आपली, मोठे फटके खेळून. 44 वर 3 आहे. वैभव भाऊ बनसोडे यांच्या माध्यमातून पुरस्कार आहे. सलीम शेख यांच्या प्रत्येक षटकारासाठी वैभव भाऊ बनसोडे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा पुरस्कार आहे. क्या बात आहे. सध्याच्या घडीला 2 धावांच्या मदतीने धावफलक मात्र रोटेट होईल. 46 धावा लागलेल्या आहेत धावफलकावरती. 9 बॉल अजूनही यायचे बाकी आहेत. सलीम जे मात्र नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात आहे. उदयजी माने देशमुख यांच्यावर देखील नजरा आहे, बट सध्याच्या घडीला नजरा ओढून घेतल्या आहेत कैलाश निंबाळकरने आपल्या गोलंदाजीने. कारण की सोपं नाही आहे. तालुक्याच्या प्रीमियर लीगमध्ये खेळणं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं युवा वयामध्ये. ते स्वप्न या खेळाडूचं पूर्ण झालेलं आहे. बट आता तो आपल्या गोलंदाजीने प्रदर्शन देखील मात्र तेवढंच दमदार करतोय. मी आधीच बोललो युवा आहे पण छावा आहे. प्ले एन एम एस, अजून एक डॉट बॉल. क्या बात आहे. कैलाश निंबाळकर आपल्या पाऊल खुणा इकडे मात्र दाखवतोय. बॅट चालवली होती खरी, बट संपर्क कुठलाच नाही. बॉल सरळ उसळी घेत कृष्णाच्या दिशेने. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 3 दिलेले आहेत. यावेळेसचा बॉल फटका हवेत. अजून एक विकेट. कैलाश निंबाळकर यू ब्युटी, 15 वर्षीय युवा गोलंदाज पहिल्याच रात्रीमध्ये आमदार प्रीमियर लीग वेळापूरच्या आपल्या नावाची दखल घ्यायला मात्र सर्वच माळशिरसकरांना भाग पाडतोय. 5 बॉल मध्ये 3 धावा देत 2 गडी बाद केलेत आणि यावेळेसची ही विकेट कॉट अँड बोल्ड. स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतःच बाकीचं काम केलं आणि विकेट मात्र मिळवलेली आहे. मागच्याही मॅच मध्ये विकेट त्याच्या नावावर आहेत. याही मॅच मध्ये आतापर्यंत 2 विकेट त्याच्या नावावर गेलेल्या आहेत. आणि नक्कीच अजून एक नवीन गोलंदाज, युवा गोलंदाज मात्र म्हणावं लागेल येणाऱ्या काळात माळशिरस तालुक्याला मिळणार आहे कैलाश निंबाळकर यांच्या रूपामध्ये. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. 46 वर 4 आहे स्कोर. लास्ट बॉल आणि उडवलाय. आहे का फिल्डर? नाही. बॉल गेलाय सीमारेषा पार. शेवटच्या बॉलला सचिन यांच्या बॅटमधून लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्सर षटकार. पहिल्याच बॉलवर आल्या आल्या आपला मात्र इकडे वार दाखवला सचिन यांनी आणि सांगितलं की फटके कसे खेळायचे ते. आणि या षटकाराच्या मदतीने षटक मात्र पूर्ण झालंय. 5 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 52 धावा लागलेल्या आहेत. आणि शेवटचं षटक आता हे शेवटचे 6 बॉल आता कशारीत्या हाताळले जातील हे देखील बघण्यालायक राहील. त्याला की 4ही षटकांची कामगिरी तशी तुम्ही बघितली ना, पहिलं षटक जर वगळलं तर चांगलीच राहिली आहे. शेवटच्या बॉलला मागच्या षटकातही षटकार आला तरी 5 बॉलवरती चांगली कामगिरी होती. पण एक बॉल षटक थोडंसं खराब करून गेला. असो, षटक मात्र पूर्ण आहे. 52 लागलेले आहेत. शेवटचं षटक या पहिल्या डावाचं गोलंदाजी मार्कवर. चला, गोलंदाजी मार्कवर इकडे बदल केला गेलेला आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर विक्रम यांच्या हातात चेंडू सोपवला गेलाय. समोर सलीम. षटकारासाठी वैभव बनसोडे यांच्या माध्यमातून त्यांना 500 रुपयांचा पुरस्कार आहे. आणि हे देखील लोकल वेळापूरचेच खेळाडू आहे. जसं की आपण बोललोच, शेख वस्तीचा उस्मान पटेल म्हणून त्यांना ओळखलं जातं. 52 वर 4 शेवटचे 6 बॉल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर कमिट झालेत, बट जोपर्यंत मागणं बॅकअप केलं जाईल तोपर्यंत 2 धावा चित्त्याच्या चपळाईने मात्र दोन्ही खेळाडूंनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. यस. आणि या रनिंग बिटवीन द विकेटसाठी या वाजलेल्या टाळ्या. कारण की तुम्ही चांगलं क्रिकेट खेळा. प्रेक्षकांना काय पाहिजे? चांगलं क्रिकेट पाहिजे. तुम्ही चांगले षटकार मारा, चौकार मारा, विकेट घ्या, चांगली फिल्डिंग करा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट करा. टाळ्या तुमच्यासाठी वाजणार आहेत.
हवेत आहे फटका, ऑन साइडला इकडे भिरकावलाय, डीप मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक जातात आहे बॉलवरती, एक धाव मिळेल आणि याही बॉलवर दुसरीचा प्रयत्न आहे, सलीम कमिट झाले होते, आला की बॅकअप तिकडे मात्र गेलं जाईल, नुकसान काही तेवढं होणार नाही, एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने 55 लागलेले आहेत, 4 बॉल अजूनही यायचे बाकी आहेत. जर सचिन यांच्या बॅटमधनं 4 बॉलमध्ये 2 फटके आले तर हाच धाव फलक 65 पार जाऊ शकतो. आणि आपण या मैदानावर बघितलंय आजच्या दिवसभरामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये की 65-70 एक ॲव्हरेज टोटल आहे. बॅटिंग सेकंड करताना देखील तुम्हाला तेवढीच मेहनत करावी लागते, तर तो प्रयत्न सचिन यांना करावा लागेल. पहिल्या बॉलवरच त्यांच्या बॅटमधून षटकार आलेला एक, तर शेवटचे 4 बॉल बाकी आहेत, त्या 4 बॉलपैकी 2 जरी ते मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी ठरले तर एक चांगला चॅलेंजिंग टोटल राजवीर अँड स्वरांजली क्रिकेट क्लब समोर उभा राहील. रनसंख्या 55. यावेळेसचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा वरुण बुर्ला यांच्या माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळतोय ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत. ते कळवतात आहे अवांतरच्या स्वरूपात एक धाव मात्र इकडे वाढणार आहे. रनसंख्या एका धावेच्या मदतीने 56 वरती. SK फ्रुट्स वेळापूर धावांच्या शोधात आहे, त्यांचं म्हणणं आहे मीटर चालू द्या जसं का होईना. विक्रम पुढचा बॉल, जागेवरतीच फटका उसळतोय, फिल्डर मात्र येतात आहे आणि नक्कीच विक्रम यांना इकडे मात्र यश मिळतंय. सचिन यांनी पहिल्या बॉलवरती षटकार मारला आणि तदनंतरच्या पुढच्या बॉलवरती सरळ डगआउटच्या दिशेने रवाना, फलंदाज बाद. चांगला झेल तिकडे टिपला गेला आणि सचिन यांच्या रूपात मात्र इकडे विकेट त्यांनी पाहायला मिळते आहे. पहिल्या डावात आपण 50-50 खेळ बघितला आहे, म्हणजे सुरुवात तिकडे बॅटिंगने दमदार केली तर मध्यंते षटकं आणि शेवटचेही षटकं गोलंदाजांनी मात्र चांगल्यारीत्या गाजवली आहेत. बट क्रिकेट 2 डावांचा तसा खेळ आहे, दोघांनाही वार पलटवार करावे लागतील. यावेळेसचा बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती तेवढाच चांगल्यारीत्या ड्राईव्ह केलाय, बट मागे फिल्डर आहे. फिल्डर मात्र जोपर्यंत बॉलला थ्रो करतील तोपर्यंत एक धाव मिळताना पाहायला मिळेल. चांगलं षटक विक्रमच्या माध्यमातून, शेवटचं षटक सुरू असताना 4 बॉलमध्ये फक्त 5 धावा, त्यामध्ये एक विकेटही त्यांच्या नावावर आहे. आणि दमदार कामगिरी, ज्या भरोशाने त्यांच्या हातात बॉल सोपवला होता तो भरोसा त्यांनी मात्र पुरेपूर ठेवलाय, सिद्ध झाले त्याच्यावरती. याही वेळेसचा बॉल स्टेप आउट करून कदमताल करत खेळण्याचा प्रयत्न होता सलीम यांचा, बट बॅटची कट घेऊन बॉल कृष्णा यांच्या दिशेने. जबरदस्त गोलंदाजी, शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. विक्रमचा षटक आतापर्यंत दमदार राहिलेला आहे, 5 बॉलमध्ये फक्त 5 दिलेले आहेत. धाव फलक 57. लास्ट बॉल आणि नाही, फुल टॉस, त्याला काही खास कन्वर्ट नाही करू शकले. 1 रन मिळाली आहे, दुसरीसाठी निघाले, थ्रो बॅटिंग एंडला आणि पंचांचं बोट देखील मात्र इकडे उंचावते, तर 1 धाव मिळेल. अशारित्या तब्बल 58 धावा इकडे धाव फलकावरती लागलेल्या आहेत आणि टार्गेट जे आहे ते 59 धावेंचं ते मात्र सेट आहे. आणि क्षेत्ररक्षण आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये लावण्यासाठी दाखल व्हायचं आहे. आणि 59 धावा आता बनणार की डिफेंड होणार हे तर आपल्याला दुसऱ्या डावातच कळणार आहे. अवघ्या काही वेळात दुसरा डाव. मजा येईल दुसऱ्या डावामध्ये देखील. कृष्णा पवार ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये अतिशय दमदार कामगिरी केली आहे, आता या मॅचमध्ये रनचेसमध्ये काय त्यांची भूमिका राहते हे देखील बघण्यालायक राहील. धाव फलक मात्र आपण बघू शकतो. बॅटिंग टीमचा सुरुवात सागर पाटील यांनी केली होती आणि सागर पाटील यांना जर सोडलं तरी तर कुठलाही बॅटर मात्र डबल फिगर्समध्ये जाऊ शकला नाही. सर्व फलंदाज आपल्याला सस्त्यात परत त्यांनी पाहायला मिळाले. गोलंदाजीतही जर बघितलं तर पहिल्या षटकात फक्त ज्या धावा आल्या त्या मोठ्या प्रमाणावरती आल्या, जसं की आपण बघू शकतो आनंद यांच्या षटकामध्ये 24 धावा आल्या. बट तदनंतर जबरदस्त कृष्णाचा स्पेल, 2 ओव्हर 8 2 विकेट. आनंद अमर वाघमोडे पाटील चांगली गोलंदाजी, 11 आल्या बट काही चेंडू खरंच चांगले टाकले. आणि कैलाश निंबाळकर शो स्टॉपर, 1 ओव्हर 9 रन आणि 2 विकेट त्यांनाही मिळताना पाहायला मिळाला आहे. विक्रम यांनी देखील शेवटच्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. तर अशारित्या हा डाव इकडे पूर्ण झाला आहे. 6 ओव्हरमध्ये 58 बनल्यात, 59 बनवायच्या आहेत. आजच्या रात्रीतली शेवटची मॅच
tenniscricket.in वरती जुडलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे आमदार प्रीमियर लीग वेळापूरच्या आजच्या या पहिल्या रात्रीच्या शेवटच्या मॅचमध्ये. दुसऱ्या डावाच्या खेळाला इकडे मात्र सुरुवात होतीये बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. सुपरस्टार कृष्णा पवार पहिल्या षटकात मारुती शेंडके समोर. पहिल्याच बॉलवर रिव्हर्सचा वार आणि कृष्णा फॉर्म जारी ठेवतात या मॅच मध्ये. बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. पंचांचा इशारा अजूनही यायचा बाकी आहे आणि पंचांचा इशारा आलाय 6 षटकार. कृष्णाच्या बॅटमधनं हा फटका येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये 45 धावांची वादळी खेळी या खेळाडूने साकारलेली आहे. अंदाज मात्र पुरेपूर आलेला आहे आणि आता मात्र याही मॅच मध्ये आपला फॉर्म कंटिन्यू करत असताना दमदार बॅटिंग कृष्णा यांच्या माध्यमातून. चांगला फटका होता कारण की आपण आधीच बोललो जेव्हा रिव्हर्सचा फटका तेव्हा तुमचा पहिलाच कनेक्ट होतो तर आत्मविश्वास देखील मात्र मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि कृष्णाचा आत्मविश्वास देखील मात्र या फटक्याने नक्कीच वाढला असावा. चांगला बॉल यावेळेस कमी गतीने तिकडे चेंडू हाताळला. बॅट्यानी बॉलमध्ये तितका काही खासा संपर्क नाही. स्लोअर वनचा तिकडे वापर केला होता. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मजा येईल. मारुती शेंडके विरोधात कृष्णा पवार हा कॉन्टेस्ट देखील खासा रंगणार आहे. रन संख्या 6. यावेळेचा बॉल कव्हर क्षेत्रात गॅपला भेदलाय. हलायची देखील मात्र तिकडे गरज पडली नाही कुठलीच आणि 4 धावा क्लासिकल अंदाजात इकडे कृष्णाच्या बॅटमध्ये चौकार येत असताना रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो. व्हॉट अ शॉट, प्युअर टायमिंग. कृष्णा पवार ज्या रीत्या चेंडूवरती वार करतात ना असं वाटतं एखादा लाकूड तोड्या मात्र घोडावरती वार करतोय की काय, कारण की इतकी पॉवर असते त्यांच्या स्ट्रोकमध्ये. फार ताकदवर फटके खेळतात. धावफलक या चौकाराच्या मदतीने 10च्या स्कोरवरती. चांगली बॅटिंग कृष्णा. रन संख्या 10. मारुती शेंडके पुढचा बॉल.
याही वेळेस इथे देखील वॅकंट एरिया, रिकाम्या जागा भरायचं काम कृष्णा पवार यांच्या माध्यमातून होत असताना पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जी पॉवर जनरेट करणारी फटकेबाजी या खेळाडूच्या माध्यमातून सातत्याने आणि प्रत्येक क्षेत्रात फटका बघा. पहिला जो स्ट्रोक खेळला तो थर्ड मॅनच्या क्षेत्रात खेळला, त्याच्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट केलं, आता डीप स्क्वेअर लेग आणि डीप फाईन लेगच्या मधोमध हा फटका खेळून दिला. तर गोलंदाजीतही स्लोअर वन, वाईड यॉर्कर्सची वैविध्यता आणि फलंदाजीतही आपल्या फटक्यांमध्ये वैविध्यता दाखवत असताना कृष्णा. रन संख्या वाढतीये, 14 धावा लागलेल्या आहेत, 2 बॉल बाकी आहेत. रिव्हर्स कृष्णा 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 6 धावांसाठी षटकार. ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बंद है, अरे बंद है तो बंद है. गेंद हवाई सफर के लिए रजामंद है. 5 बॉल मध्ये 2 षटकार, 2 चौकार आणि फलंदाजीचा पवार पॅटर्न. जबरदस्त बॅटिंग. 6 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र 20 वरती. डोळ्यामध्ये आग आहे की आज मात्र मैदान मारायचंय म्हणून रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकता. रन संख्या 20, धाव फलक 20च्या स्कोर वरती. शेवटचा बॉल मात्र यायचा बाकी आहे. मारुती शेंडगे रन संख्या 20. यावेळेसचा बॉल फुलल यांचा फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. षटक मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस तब्बल धावा ज्या आहेत त्या मात्र 20 लागलेल्या आहेत. यामध्ये समानता ठेवली आहे 2-2ची, म्हणजे 2 चौकार मारले, 2 षटकार मारले आणि 2 डॉट बॉलही मैदानाच्या आतमध्ये कृष्णाने खेळले. पहिलं षटक पूर्ण झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलक 20, बिनगडी बाद. सगळ्यात भारी तर हे तू इथे गेलता ना, अरे पूर्ण पैसे घेतले. कुठे गेलता फ्लाईट, पूर्ण पैसे घेतले पहिल्या षटकाच्या अखेरीस 20 धावा या धावफलकावरती लागत असताना 6 बॉलमध्येच 20 धावा ज्या रीत्या कृष्णाने कुटलेल्या आहेत. दुसऱ्या षटकाला इकडे मात्र सुरुवात होतीये. सोमा होळकर यांना मात्र आता पाचारण करण्यात आलंय. पहिल्या डावात आपण बघितलं होतं पहिल्या षटकात चांगली कामगिरी झाली होती, बट आता इकडे कशारीत्या सोमा होळकर आपल्या टीमला कमबॅक करून देत आहे हे देखील बघण्यालायक राहणार आहे. धावफलक 20 रन. दिशा देण्याचा प्रयत्न, ऑलमोस्ट एक होम डिलिव्हरी होती बट ती काही डिलिव्हर झाली नाही. क्षेत्ररक्षकाच्या वरनं मात्र तिकडे बॉल गेला, बट जोपर्यंत ते बॉलवरती पोहोचतील धावस्वरूपी एक धाव तिकडे मिळताना पाहायला मिळतीये. कृष्णाकडे आता मात्र स्ट्राईक आली आहेत. सध्याच्या घडला नजरा सर्वांच्याच या खेळाडूच्या दिशेने लागलेल्या आहेत की पुढच्या बॉलवर काय होईल, पुढच्या बॉलवर काय होईल. एक वेगळी धडधड मात्र प्रेक्षकांमध्ये आहेत, कारण की आज बॅटिंगच तशी केली. आलं की आजच्या संध्याकाळच्या 17च्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं पहिल्याच बॉलवर संधी दिली होती कृष्णाने गोलंदाजाला आणि ती संधी हुकली आणि त्याच्यानंतर जे काय झालं ते आपण बघितलंच. यावेळेसचा बॉल मागच्या दिशेने आणि इथे देखील 4 धावा. दोस्तों को सलाम, दुश्मनों को सलाम, दोस्तों को सलाम, दुश्मनों को सलाम. कृष्णा मेरा नाम, कृष्णा मेरा नाम. चांगली बॅटिंग. टप्प्याचा बॉल आला की बराच वेळ बॉल हवेत होता बट फिल्डर नव्हते. लहानपणी शाळेमध्ये एक प्रश्न यायचा, रिकाम्या जागा भरा. आज कृष्णाने पॉवर प्ले मध्ये पुरेपूर रिकाम्या जागा इकडे मात्र भरलेल्या आहेत. याही वेळेसचा बॉल इथे देखील फ्लाइंग स्लिपचे खेळाडू मिस करतात आहे. क्षेत्ररक्षकांसोबत सध्याच्या घडीला कृष्णा पवार आपल्याला खेळताना पाहायला मिळतात आहे आणि त्यांनी काही ठरवलंय आज 360 बॅटिंग करायची आहे. प्रत्येक क्षेत्रात मात्र फटकेबाजी करायची आपल्याला. हा देखील फटका बघा, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन तेवढं काही खास झालं नाही. क्षेत्ररक्षक बॉलला जज करत होते बट फक्त जजच करत राहिले. रन संख्या मात्र चौकाराच्या मदतीने पुढे जातीये. रन संख्या 29. याही वेळेचा बॉल
मौत मुकम्मल, मैं डरने वाला नहीं हूं, जो जंग हक है मैं वो लड़ने वाला वही हूं, और जब तक तालियों से भरना दूं ये स्टेडियम, कसम बजरंग बली की, ये मैदान में छोड़ने वाला नहीं हूं. काय बॅटिंग करत असताना कृष्णा, आणि 6 धावा ओव्हर दी कवर्स. चौकार आहे कसा आहे काय सर? चला तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत मागितली आहे. फटका फसलाय, यावेळेस मात्र जागेवर उसळलाय बॉल, आणि झेल तिकडे होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कृष्णाच्या वादळी खेळीचा इकडे मात्र हा अंत झालेला आहे, आणि विकेट तिकडे आपल्याला मिळताना पाहायला मिळाली आहे. गोलंदाज सुमा होळकर यांना मात्र ही विकेट मिळताना आपल्याला पाहायला मिळते आहे. बरंच काही ऍक्शन आपण या षटकात बघितलं, बट अंततः इकडे विकेट मिळाली आहे. बॅटच्या अप्पर ब्लेडला लागला बॉल. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो ज्या रीत्या इकडे विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. चांगला कम्फर्टेबल झेल, आणि कृष्णाला मात्र इकडे परतावं लागतंय. आला की आपलं काम त्यांनी केलं, बट मॅचमध्ये काही कमाल होईल का? इथून पुढे एसके फ्रुट्स वेळापूर या मॅचमध्ये आपला दबदबा प्रस्थापित करेल का, हे देखील बघण्यालायक राहणार आहे. चला बॅटर थोडीशी घाई करायची आहे. षटक मात्र इकडे पूर्ण झालेले आहे. 35 लागलेले आहेत धाव फलकावरती, आणि समीकरण रन बॉल, शेवटचे बॉल बाकी आहे 24 धावाही बनवायच्या 24 बॉल 24 रन, हे मात्र मैदानाच्या आतमधलं सध्याच्या घडीचं समीकरण आहे. कृष्णाची इकडे विकेट आलेली आहे. बॅटची कड घेऊन बॉल मात्र तिकडे जागेवरती उसळला होता. चांगला झेल तिकडे क्षेत्ररक्षकाने मात्र टिपला, आणि 15 धावा आल्या खऱ्या, बट आपण म्हणतो ना एखाद्या मॉलमध्ये गेला, महागडा ब्रँड जर खरेदी करायचा असेल तर थोड्याफार धावा खर्च कराव्याच लागतात, थोडाफार पैसा खर्च करावाच लागतो. इकडेही मोठी विकेट घ्यायची होती, थोड्याफार धावा खर्च झाल्या, बट विकेट आली आहे. बट आता ही वेळेवर आली आहे की नाही ही तर येणारी वेळच सांगेल. 24 बॉलमध्ये 24 बनवायच्यात. बॅटिंगसाठी आता नवीन फलंदाज चांगदेव यांना दाखल करण्यात आलेला आहे. 2 ओव्हरमध्ये 35 आहे धावफलक. रन बॉलचं इक्वेशन आहे. आरिफ काझी बॉलिंग मार्कवरती, आणि आरिफ यांनी ओ हो फटका तर खेळलाय, बट अजून एक विकेट इकडे येताना आपल्याला पाहायला मिळेल. सांगदेव यांच्या माध्यमातून प्रयत्न होता लॉंग ऑफच्या वरनं हा फटका खेळण्याचा. फ्लाईट उडवली खरी त्यांनी, बट लँडिंग सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात झाली, आणि काझी यांना मात्र इकडे विकेट मिळताना आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा यांच्या पाठोपाठ अजून एक फलंदाज हा मात्र बाद होतोय. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो ऑन दी अप स्ट्रोक खेळला गेला, आणि तदनंतर जर बघितलं तर एक चांगला झेल. फलंदाज इकडे मात्र बाद. पस्तीसच्या स्कोरवरती 2 गडी बाद, ही मात्र मैदानाच्या आतमधली सध्याची घडीची स्थिती. आरिफ काझी यांनी आपल्या पहिल्याच षटकात पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिली, आणि बघा एक मात्र रस्ता आहे या मॅचमध्ये वापस येण्याचा एसके फ्रुट्स वेळापूरसाठी, तो म्हणजे विकेट. कारण की ते असं नाही म्हणू शकत की आम्ही समोरच्या टीमला 6 ओव्हर पूर्ण खेळू देऊ आणि हा सामना जिंकू. नाही, जर विकेट निरंतर अंतरावरती आल्या तर समोरच्या टीमवरती दबाव बनणार आहे. अन्यथा हे मैदान आपण बघितलं, इकडे एकदा धावा बनायला लागल्या की मग त्या धावा सहजासहजी थांबत नाही.
कट करण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र तिकडे आहेत फ्लाइंग स्लिपला. विक्रम मात्र तिकडे बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत आणि तिसऱ्या पंचांची मदत इकडे ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून मागितली गेली आहे स्ट्रायकर्स एंडला. तिसरे पंच पांडुरंग सर इकडे मात्र शहानिशा करतील आणि त्यांच्या माध्यमातून जो काही निर्णय राहील तो मात्र स्पष्ट करण्यात येईल. नॉट आउट हा निर्णय इकडे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून दिला गेलेला आहे आणि विक्रम स्ट्रायकर एंडला तिकडे मात्र राहतील. 35 वरती 2 आहे धाव फलक. आरिफ काझी चला विनंती आहे दोन्ही संघांना सामना मात्र थोडासा स्पीडअप मध्ये खेळवा. 35 वरती 2 आहे स्कोर. याही वेळेचा बॉल, चांगला बॉल. रोमांच आता हळूहळू वाढू लागलेला आहे. आपण आधीच बोललो 24 बॉल 24 हा सामना आहे आणि अशा वेळेस ज्या रीत्या इकडे विकेट आलेल्या आहेत तर यस या मॅच मध्ये हळूहळू आता रोमांच जो आहे तो मात्र वाढू लागलेला आहे. 35 वरती 2 स्कोर. 3 बॉल मध्ये एकही धाव आलेली नाहीये. याही वेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धावेसाठी मात्र निघाले. थ्रो करतील. बॅकअप आहे. बॉलला मात्र जोपर्यंत अडवणार आहे तोपर्यंत एक धाव इकडे मिळताना पाहायला मिळेल. एसके फ्रुट्स वेळापूर या संघात जर तुम्ही बघितलं ना तर या मैदानावरती सराव करणारे बरेच खेळाडू आहे. अंदाज आहे त्यांना की कशारीत्या इकडे मात्र मॅचेस बनतात, कशारीत्या इकडे मॅचेस बनवल्या जातात आणि त्याचा पुरेपूर प्रयत्न मात्र त्यांचे गोलंदाज इकडे करतीलच. 4 बॉलमध्ये 1 धाव आरिफ काझी यांच्या माध्यमातून. यावेळेस तगडा हिट आहे. फिल्डर आणि गॅपला भेदलाय. टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय बॅटिंग टीमच्या डगआउट मधून. बऱ्याच वेळानंतर मात्र हा फटका आला की रन बॉलचं इक्वेशन आहे बट ज्या रीत्या विकेट आल्या होत्या ना थोडासा दबाव बनला होता. या चौकाराने तो दबाव थोडासा हटेल. हा फटका आपण बघू शकतात. गॅपला तिकडे भेदण्यामध्ये यशस्वी राहिले आणि या चौकाराच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जातीये. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. रन संख्या चौकाराच्या मदतीने पुढे 40 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 19 बॉल 19 मात्र समीकरण आहे. अशफाक जे मात्र आपला पहिला चेंडू तिकडे फेस करत होते आणि पहिल्याच बॉलवरती चौकार मिळवताना. शेवटचा बॉल या षटकातील. स्विंग अँड मिस. ओव्हर होतीये पूर्ण आणि तब्बल 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या अखेरीस रन संख्या आहे 40 रन. 2 गडी बाद. बॉल बाकी 18. धावा बनवायच्या 19. अठरा बॉल आणि 19 हे मात्र समीकरण आहे. चर्चा थोडीशी रंगली आहे तिकडे एसके फ्रुट्स वेळापूर संघाच्या हडलमध्ये. पण विनंती आहे वेळ जास्त घेऊ नका. लवकरात लवकर गोलंदाजी मार्कवर आपण लावायचा आहे. कुठल्या गोलंदाजाच्या हातात मात्र चेंडू सोपवला जाईल कारण की इथून पुढे प्रत्येक चेंडूचं महत्व आहे, प्रत्येक षटकाचं महत्व आहे, प्रत्येक धावेचं महत्व आहे दोन्ही संघांसाठी. कारण की सामना जरी रन बॉलवर असताना एक चांगली ओव्हर एसके फ्रुट्स वेळापूर या संघाला पुरेपूर मॅच मध्ये बनवून ठेवू शकते. आणि एक चांगली ओव्हर जिकडे 10-15 धावा जर आल्या तर राजवीर आणि त्याचबरोबर स्वरांजली क्रिकेट क्लब या संघाचं पारडं मात्र जड होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. 3 ओव्हरमध्ये 40 लागलेल्या आहेत. 2 गडी बाद. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल इकडे केला जातोय. ऑन साइडला मोठ्या प्रमाणावरती इकडे प्रोटेक्शन जे आहे ते वाढवलेलं आहे. लॉंग ऑन डीप मिड विकेट स्वीपर डीप स्क्वेअर लेगला ही एक खेळाडू तैनात केलाय. 3 खेळाडू 38 च्या बाहेर आहेत.
इकडे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न, फिल्डर बॉलवरती जात असताना धावस्वरूपी एका धावेच्या मदतीने रन संख्या पुढे जातीये. या स्पर्धेचं यश म्हणजे रात्रीचे तब्बल आता 1:45 वाजत आलेले आहेत, बट अनेकही प्रेक्षक आपल्याला अजूनही सामन्यांचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. आणि ही खरी जीत आहे आयोजकांची की रात्री 1:45 पर्यंत देखील प्रेक्षक मात्र पुरेपूर इकडे सामन्यांचा आनंद घेतात आहे. रोमांच काही मैदानाचा कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आमदार प्रीमियर लीग यावेळेसचा बॉल उसळी घेत मात्र कीपरच्या दिशेने जातोय. पंचांची मदत मागितली आहे. फिल्डिंग टीमने तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. आणि उद्याचे जे सामने आहेत, उद्याचे ए ग्रुपचे सर्व सामने आहेत, जे संघ जे खेळाडू मैदानावरती आहेत किंवा जे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सामन्यांचा आनंद घेतात आहे, त्यांना मात्र नक्की सांगू इच्छितो, उद्या 1 वाजताच पहिला बॉल पडणार आहे. तुम्हाला दिलेल्या वेळेत 12:30 हा तुमचा रिपोर्टिंग टाइम राहील आणि बरोबर 1 वाजताच पहिली मॅच उद्या सुरू होणार आहे. ही आयोजन समितीकडनं सूचना आहे, याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. आणि सामने बघा, जर पहिला मॅच 1ला नाही चालू झाला तर मग सर्व सामन्यांची षटकं जी आहेत ती कमी करण्यात येतील. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. पूर्ण ग्रुपच्या मॅचेस या कमी षटकांच्या होतील. मग व्हाईट बॉल, चला व्हाईट बॉलचा निर्णय इकडे मात्र दिला गेलाय पांडुरंग सर यांच्या माध्यमातून. याही वेळेस अँगल बनवत बॉल मात्र कीपरच्या दिशेने गेलेला आहे. सोमा होळकर ज्यांनी मागच्या षटकामध्ये कृष्णाची महत्वाची विकेट आपल्या संघाला मिळून दिली होती, ते मात्र सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती या षटकामध्ये आपल्या टीमसाठी मॅच बनवायचं काम करतात आहे. चांगला क्रुशियल मुवमेंटवर हा सामना सध्याच्या घडीला उभा आहे. अजूनही 17 रन विजयासाठी बनवायचे 16 बॉलमध्ये. याही वेळेस या अवांतरच्या ज्या धावा आहेत ना त्या चिमटा काढायचं काम करतात, कारण की अशा प्रकारे जेव्हा रन बॉलचं समीकरण आहे, तुम्हाला माहिती आहे की तुमच्या गोलंदाजी अटॅकमध्ये दमखम आहे या धावा डिफेंड करण्याचं, बट या जेव्हा एक्स्ट्राच्या धावा येतात ना मग त्या चिमटा काढतात. आता इथेही आपण बघतोय ज्या रीती अवांतरच्या धावा जोडलेल्या आहेत, 2 रन वाईडचे आलेले आहेत आतापर्यंत या ओव्हरमध्ये. याही वेळेसचा बॉल आणि इथे देखील वरुण बुर्ला सर मात्र सांगतात आहे अजून एक अवांतरची धाव जोडा. तब्बल 3 रन या षटकात आतापर्यंत अवांतरच्या स्वरूपात येतात आहे. आणि बॅटिंग टीम साठी मात्र काम सोपं होत चाललंय. राजवीर अँड स्वरांजली क्रिकेट क्लब या संघासाठी मात्र या अवांतरच्या धावा नक्कीच फायदेशीर ठरतात आहे, कारण की मेहनत तर करावी लागलेली नाहीये. 3 धावा बघता बघता धावफलकावरती जोडलेला आहे. जे इक्वेशन रन बॉल होतं त्याच्यापेक्षाही आता कमी झालाय. आता 15 पाहिजेत. 16 बॉल 15 रन. एक सामना जिंकलेला आहे सध्याच्या घडला टीम राजवीर आणि स्वरांजली क्रिकेट क्लब संघाने. दुसरीकडे एसके फ्रूट वेळापूर तेही विजयाच्या शोधात आहे. डॉटबॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल आणि कट टू कट रंगला आहे. पहिल्या डावातही आपण बघितलं होतं सुरुवात दमदार झाली, याही डावात सुरुवात मात्र दमदार झाली, पण त्यानंतर मधल्या षटकांमध्ये जसा जसा डाव पुढे गेलाय ना गोलंदाजांनी मात्र सामना रंगवलेला आहे. बॅटची लागली आहे कड. कीपर मात्र इकडे नाही करणार आहे कुठली चूक. विकेट येताना पाहायला मिळते बघा. त्या 3 धावा ज्या एक्स्ट्राच्या रूपात आल्या आहेत ना त्या जर तुम्ही आता इकडे मायनस करून टाकल्या तर सामन्यामध्ये किती रोमांच आहे. बट त्या 3 धावा नक्कीच रिफ्लेक्ट करतात धाव फलक्यावरती. आला की विकेट सुटेल. मॅच मध्ये अजूनही बनू नये टीम, मजा येणार आहे. सामना मात्र शेवटपर्यंत जाणार आहे, ती मात्र देखील शंका नाही. बघू शकता आपण टो एंडला लागला आणि ज्या रीत्या डिफ्लेक्ट झाला बॉल आतल्या दिशेने. चांगली कामगिरी. मॅच अजून संपलेली नाहीये. गोलंदाज मात्र पुरेपूर प्रयत्न करतात आहे. चौदा बॉल आणि 15 धावांची गरज. प्लेइंग
पाहायला मिळालेली आणि सामन्याने काय रोमांच पकडलाय सध्याच्या घडीला. 14 बॉल यायचे बाकी आहेत, 15 धावा अजूनही बनवायच्या आहेत. एक एक धावेची लढाई, एक एक धावेचं महत्व. चौकार षटकार प्रत्येकाला आवडतात. चर्चा चौकारांची होते, चौकार षटकारांची होते, बट जेव्हा एक गोलंदाज मैदान मारण्यावरती येतो ना तेव्हा मात्र तो पुरेपूर 100% देतो. उगाच क्रिकेटमध्ये म्हटलं जात नाही बॅट्समन हा फक्त मॅच सेटअप करतो, बट गोलंदाज ते मॅच जिंकवतो. आज SK फ्रुट्स वेळापूर या संघासाठी हे गोलंदाज मॅच जिंकवतील का फलंदाज आपलं काम पूर्ण करतील येणारी वेळ सांगणार आहे. बट रात्रीचे 1:45 वाजलेले आहेत, बट रोमांच आणि फक्त रोमांच. अजून एक निर्धाव चेंडू. सोमा होळकर जबरदस्त कामगिरी. डूब जाओ आसानी से मैं वो कश्ती नहीं, अरे डूब जाओ आसानी से मैं वो कश्ती नहीं, मिटा सको तुम मुझे फिलहाल ये तुम्हारे बस की नहीं. अशाच प्रकारची गोष्ट पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे 44 वरती 3 आहे स्कोर. शेवटचाही बॉल प्ले एनएमएस. जबरदस्त गोलंदाजी सोमा होळकर यांच्या माध्यमातून. त्या अवांतरच्या धावा जर सोडल्या तर फलंदाजांना स्वातंत्र्य दिलेलं नाहीये. 12 बॉल बाकी आहेत, धावा पाहिजे 15. 12 बॉल 15 रन. आमदार प्रीमियर लीग पहिला दिवस, शेवटची मॅच आणि रंग चढला रात्री 1:45 वाजता वेळापूरच्या या मैदानावरती, या पालखी मैदानावरती. जे प्रेक्षक रात्री 1:45 पर्यंत थांबलेले आहेत ना तेही म्हणताय वेळ पुरेपूर वसूल झाला. उद्या काय, उद्या 15 ऑगस्ट आहे, सुट्टी आहे, स्वतंत्रता दिन आहे. बट आज जो आनंद या स्पर्धेमध्ये शेवटच्या मॅच मध्ये मिळाला आहे तो मात्र अविस्मरणीय आहे. चर्चा होईल या नक्कीच या सामन्याची, कारण की ज्यांनी ही मॅच वन साइड होईल म्हणून सोडून दिली होती ना ते उद्या सकाळी जेव्हा उठतील YouTube क्रिक रोज उघडतील तेही थक्क राहतील की काय सामना झाला होता. 12 बॉल मध्ये अजूनही 15 बनवायचे आहेत. हालाकी पारडं नक्कीच जड आहे, कारण की ऑलमोस्ट 7 रन प्रति ओव्हर हा रिक्वायर्ड रन रेट आहे. बट जर का इकडे एखादी ओव्हर चांगली अजून डिलिव्हर झाली तर मग क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि इकडे प्रिडिक्शन फेल आहे. शेवटचे 12 बॉल आणि 15 धावा. ओम यांच्या हातात मात्र इकडे चेंडू सोपवला जातोय. मारुती शेंडगे तिकडे मात्र आपण बघतोय नक्कीच कान मंत्र देत असताना युवा खेळाडूला, बट फलंदाजाच्या मनात काय सुरू आहे हे त्यांनाच माहिती. चौकार षटकार मारून सामना संपवायचा आहे की सिंगल डबलने मात्र सामना पुढे न्यायचा आहे येणारी वेळच सांगणार आहे. ओम यांच्या हातात मात्र बॉल दिला गेलेला आहे. आज अनेक युवा खेळाडूंनी प्रभावित केलेलं आहे. मग रोहन अडगळे असतील, कैलाश निंबाळकर असतील. आता ओम यांच्या हातात बॉल दिलाय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर ओव्हर दी कव्हर्स राजस फटका आणि 6 धावांसाठी विक्रम यांच्या बॅटमधून षटकार. सांगितलं विक्रमने, आई बाबा आणि साई बाबाची शपथ, जब तक तोडूंगा नहीं तब तक छोडूंगा नहीं. अशा प्रकारचे फटके पाहिजे. जसं की आवाज डगआउट मधनं जातोय आता. बॅटिंग भावा आणि भावाच्या बॅट मधनं येत आहे 6 धावा. फुलटॉस होता आणि कॉन्फिडंट स्ट्रोक ओमच्या विरोधात. विक्रमच्या बॅट मधनं माहिती आहे विक्रमला युवा खेळाडू आहे, याच्या विरोधात मात्र प्रयत्न केला जाऊ शकतो. बट सिक्क्याच्या एक साइडला जिकडे युवा लिहिलेलं असतं ना दुसरीकडे बेखौफ लिहिलेलं असतं. ओम निडर आहे, त्याला भीती नाहीये. यावेळेसचा बॉल जागेवरती उसळलाय. विक्रम वेगात धावलेत. लॉंग ऑनला इकडे मात्र खेळाडू आहेत, बॉलला अडवतील. दुसरीचा कॉल नाही, नकार दिलाय. पहिल्या बॉलवर षटकार आलाय, दुसऱ्या बॉलवर कुठली गडबडी त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाली नाही. आता बनवायच्या तब्बल 8 बॉल बाकी आहेत. 10 कंट्रोल मध्ये आहे सामना सध्याच्या घडला त्या षटकाराच्या मदतीने. पुढचा बॉल. ओम वेळ घेतात आहे. दबाव गोलंदाजावर आहे, दबाव फलंदाजावर आहे. मारुती शेंडगे तिकडे मात्र नक्कीच कान मंत्र देतात आहे. नक्कीच मारुती शेंडगे तसे प्राचार्य आहेत पुण्याला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, बट सध्याच्या घडला इकडे गोलंदाजाला थोडेसे गोलंदाजीचे धडे देत असताना. यावेळेसचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न, गाईड केलाय, हलकीशी मिसफील्ड आणि इकडे काय होत आहे तब्बल दुसरी देखील मिळून जाईल. एक दावेवरती सध्याच्या घडला टाळ्या वाजतात आहे बॅटिंग टीमच्या डगआउट मधून.
कारण की त्यांना माहिती आहे बॉस इकडे एक एक धावेचं महत्व काय येते. नक्कीच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे. कृष्णाच्या वादळी खेळीनंतर देखील फलंदाजांना मेहनत घ्यावी लागलेली आहे. बट अजूनही 9 बॉलमध्ये 6चं इक्वेशन आहे. पुढच्या 3 बॉलमध्ये एखादी विकेट एखाद 2 डॉट बॉल बॉलिंग टीम देखील बनवू शकते या मॅच मध्ये पुरेपूर. बट एक मोठा फटका सामन्याला रफादफा करून जाईल. 53 वरती 3 स्कोर. फुल टॉस कन्वर्ट नाही करता आला. एक धाव दुसऱ्यासाठी निघतील का, दुसऱ्यासाठी निघतील का, निघाले. थ्रो बॅटिंग एंडला आणि 2 धावा इथे मिळत असताना सिंगल डबल एक दूसरे का मिलेगा साथ तो बन जाएगी बात. क्रिकेटच्या मैदानावरती 1, 2, 4 आणि 6 बॅटिंग करताना हे आकडे कधी विसरायचे नसतात. आणि आज मात्र फलंदाजांनी सांगितलंय, आनंद बोडरे खास करून, याही वेळेस टॅप अँड रन. लेदर बॉल क्रिकेट जिथे जिथे ज्युनियर लेवलवर खेळलं जातं ना, त्या अकॅडमीज मध्ये टेनिस बॉलने हा गेम खासा खेळला जातो, टॅप अँड रन. कारण की अकलूजच्या क्रीडा संकुलवर देखील तुम्ही बघितलं असेल अकॅडमीमध्ये कशा प्रकारे खेळाडू 30 यार्ड मध्ये सिंगल चोरतात. आणि इथे देखील हलक्या हाताने फक्त टॅप केला, तू चल मैं आया, आणि एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे. 3 धावा बनवायचे आहेत. 12 रन आलेत आतापर्यंत 5 बॉल मध्ये. 7 बॉल 3 हे मात्र इक्वेशन आहे. शेवटचा बॉल मात्र यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. आणि सामना याच बरोबरीने समाप्त. ओव्हर दी लाईन इकडे मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळाली आहे टीम राजवीर क्रिकेट क्लब, राजवीर अँड स्वरांजली क्रिकेट क्लब 2 मध्ये 2 सामने जिंकत पॉइंट्स टेबलवर लावले तब्बल 4 पॉइंट्स. आणि जबरदस्त सामना इकडे मात्र आपल्या नावावरती केलेला आहे त्यांनी. आषाढीला असते पंढरपूरची वारी, आषाढीला असते पंढरपूरची वारी, बट आज मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे कृष्णा पवारची वारी. बॅटिंग मध्ये, बॉलिंग मध्ये, फिल्डिंग मध्ये 10 on 10. आणि संघाला 2 सामने मात्र जिंकून दिलेले आहेत. बरेचसे वेकअप कॉल आज मात्र राहतील अनेक संघांसाठी. आणि नक्कीच उद्या मात्र चांगल्या प्लॅन सोबत प्रत्येक टीम प्रयत्न करेल इकडे दाखल होण्याचा. आणि कारण की लीग स्टेजेसचा थरार आहे, प्रत्येक टीमला 7-7 लीग मॅचेस आहे, तर कमबॅक करण्याची संधी इकडे मात्र प्रत्येकाकडे आहे. ही मात्र या मॅचची समरी आपण बघू शकतात. 7 विकेटने मॅच नावावर केले. आणि नो डाऊट या मॅचचे देखील सुपरस्टार बॅटिंगमध्ये बॉलिंगमध्ये नन अदर दॅन माळीनगर सुपरस्टार या तालुक्याचा अभिमान कृष्णा पवार. 7 विकेटने मॅच जिंकलेला आहे. अशा रीत्या आजच्या रात्रीचा खेळ संपतोय. स्वतंत्रता दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आता आपली भेट होईल उद्या दुपारी ठीक 1 वाजता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. साइनिंग ऑफ.